नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज सपोर्ट या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. 12 फेब्रुवारी 2026 रोजी होणारा इयत्ता 12वीचा मराठीचा पेपर जर तुम्ही अशा प्रकारे सोडवलात तर तुम्हाला नक्कीच 80 पैकी 70च्या वर मार्क्स हे मिळतील. तर चला तर आपण पाहूया. तर तुमचा जो विभाग 1 गद्य असणार आहे तो 20 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये कृती क्रमांक 1 जो असणार आहे तो एकूण 8 गुणांसाठी तुम्हाला विचारण्यात येतो, ज्यामध्ये पहिला जो असणार आहे तो आकलन कृतीवर असणार आहे आणि दुसरा देखील असणार आहे तो आकलन कृतीवर असणार आहे, ज्यामध्ये विधाने पूर्ण करा अशा प्रकारे प्रश्न येऊ शकतात, ज्याचे उत्तर तुम्हाला उतार्यातूनच शोधून लिहायचे आहे. जे असणार आहे पहिला जो असणार आहे तो 2 मार्क्ससाठी असणार आहे आणि दुसरा जो असणार आहे तो देखील 2 मार्क्ससाठी असणार आहे. त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे तो स्वमत आहे आणि त्याला मार्क्स देखील 4 मार्क्स आहेत. त्यामुळे तुम्हाला त्याचे उत्तर देखील अर्धे पेज भरून लिहायचे आहे. तर तुम्ही ते पाहू शकता. वाहन चालवत असताना कोणती काळजी घ्यावी, तर पुढील काळजी घ्यावी अशा प्रकारे आपण वाहन चालवताना काय खबरदारी घेतली पाहिजे, त्यानंतर हेल्मेट वापरले पाहिजे, असे जे तुमच्या मनात येईल ते अत्यंत साध्या व सोप्या भाषेत तुम्हाला तिथे स्वमत लिहायचे आहे आणि स्वमत हे तुमचे मत असते, त्यामुळे तिथे मार्क्स हे देखील कोणीसुद्धा तुमचे मार्क्स हे कट करू शकत नाही. तर अशा प्रकारे प्रश्न क्रमांक जो असणार आहे तो एकूण 8 मार्क्ससाठी असणार आहे. अत्यंत सोपा हा प्रश्न आहे. त्यानंतर आपण दुसरा पाहणार आहोत. कृती क्रमांक 1 जो असणार आहे तो देखील पठित उतार्यावरच असणार आहे आणि जो 8 मार्क्ससाठी विचारण्यात येतो, ज्यामध्ये पहिला जो प्रश्न असणार आहे तो आकलन कृतीवरती असणार आहे आणि दुसरा जो प्रश्न असणार आहे तो देखील आकलन कृतीसाठी असणार आहे आणि प्रत्येकी 2-2 मार्क्स असणार आहेत. त्यानंतर तिसरा जो असणार आहे तो स्वमत असणार आहे. त्यामध्ये उतार्यावरीलच इथे बघा उदाहरण दिलेले आहे, तर व्यक्तिचित्र तुमच्या शब्दात लिहायचे आहे. तर उतारा संपूर्ण व्यवस्थित वाचून शांतपणे त्यावरील स्वमत हा प्रश्न जो आहे तो अत्यंत साध्या व सोप्या भाषेत आपल्याला लिहायचा आहे, त्यामुळे ते अजिबात घाई करायची नाही. हा प्रश्न 4 मार्क्ससाठी आहे. तर अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे तो एकूण 8 गुणांसाठी आहे, जो पठित उतार्यावरती येणार आहे. त्यानंतर आपण कृती क्रमांक 1 जो असणार आहे तो असणार आहे आणि हा जो असणार आहे तो 4 मार्क्ससाठी असणार आहे. यामध्ये स्वमत हे विचारले जात नाही, तर आकलन कृतीवरती प्रत्येकी 2-2 मार्क्ससाठी हे प्रश्न असतात. तर इथे तुम्ही पाहू शकता पहिला जो आहे तो 2 मार्क्ससाठी आहे, ला 1 मार्क्स आणि ला 1 मार्क्स. तसेच दुसरा जो आहे तो देखील 2 मार्क्ससाठी हे खऱ्या मित्राची गुणवैशिष्ट्ये काय आहे ते उतार्याच्या साहाय्याने लिहायचे, जो असणार आहे अपठित उतारा असणार आहे आणि जो उतारा तुम्हाला 4 मार्क्ससाठी विचारण्यात येतो. त्यामुळे तुम्ही विभाग 1 जो गद्य असणार आहे तो 20 मार्क्स हा उतारा सोडवताना तुम्ही अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ घेऊ नका. अर्ध्या तासात तुम्हाला विभाग 1 गद्य सोडवायचं आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, विभाग 2 पद्य हा असणार आहे 16 मार्क्ससाठी तुम्हाला असणार आहे, ज्यामध्ये जो असणार आहे कृती क्रमांक 2 जो असणार आहे तो आपल्याला 8 मार्क्ससाठी एकूण विचारण्यात येतो, ज्यामध्ये पहिला जो असणार आहे तो आकलन कृतीवरती असणार आहे, दुसरा जो असणार आहे ते कवितेच्या अर्थाच्या या ओळी लिहा, तर सोपा प्रश्न असणार आहे, हा देखील 2 मार्क्ससाठी असणार आहे आणि तिसरा जो असणार आहे तो स्वमत असणार आहे. तर सुख आणि दुःख याविषयी माझ्या कल्पना काय आहेत, तर सुखाच्या वेळी आपण कसं असतो, दुःखाच्या वेळी कसं असतो, तर आपण जीवन जगत असताना कसं जगलं पाहिजे, सुख दुःख असेल तरच आपल्याला खरा जीवनाचा अर्थ कळतो. नुसता सुख असेल तर जीवनात दुःखाचं काहीच कळणार नाही महत्त्व, आणि दुःख असेल तरच आपल्याला सुखाचे महत्त्व कळेल. तर असे अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत आपल्याला स्वमत हे अर्ध्या पेज भरून लिहायचे आहे, ज्याला मार्क्स असणार आहेत किती, 4 मार्क्स असणार आहेत. तर आपण बघितला 8 मार्काचा. त्यानंतर प्रश्न दुसऱ्यातला बघणार आहोत. ओळींचा अर्थ लिहायचा आहे, जो असणार आहे 4 मार्क्ससाठी असणार आहे आणि तुम्हाला हे जे आहे ते ओळींचा अर्थ अतिशय सोपा हा प्रश्न आहे, त्यामुळे हा 4 मार्क्ससाठी आहे, ज्याचे उत्तर तुम्हाला अर्ध्या पेज भरून लिहायचे आहे. त्यानंतर ही जो असणार आहे तो काय असणार आहे, तर रसग्रहण असणार आहे. रसग्रहणासाठी तुम्हाला कोणत्याही कवितेच्या ओळी देतील, त्यातील तुम्हाला कवितेचे कवी तुम्हाला माहीत पाहिजे आणि तुम्ही या 3 मुद्द्याच्या आधारे काय करू शकता, तर रसग्रहण लिहू शकता. आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषा सौंदर्य.
तर आपण पाहिलं मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, विभाग 2 पद्य 16 मार्क्सचा असल्यामुळे त्याच्यासाठी आपण किती वेळ दिला पाहिजे, तर 30 ते 40 मिनटं हा विभाग 2 साठी दिला पाहिजे. त्यानंतर आपण विभाग 3 पाहणार आहोत, साहित्य प्रकार कथा. तर यामध्ये तुम्हाला हा जो प्रश्न असणार आहे साहित्य प्रकार कथा, तर 10 मार्क्ससाठी असणार आहे. जो प्रश्न असणार आहे तो 4 गुणांसाठी असणार आहे, ज्यामध्ये 2 प्रश्न विचारले जातील, प्रत्येकी गुण 2-2 असणार आहेत. आणि जो असणार आहे तो स्वमत. यामध्ये तुम्हाला तुमचे मत लिहायचं आहे, जे तुम्हाला असणार आहे 6 मार्क्ससाठी असणार आहे आणि तुम्हाला 2 प्रश्न लिहायचे आहेत, प्रत्येकी गुण असणार आहेत, 3-3 गुण असणार आहेत. त्यामुळे तुम्हाला याचे देखील उत्तर जास्त लिहावे लागेल. तर तुम्ही इथं पाहू शकता की एक उदाहरण, जगाकडे पाहताना मला माझा चष्मा हवा याविषयी तुमचे मत लिहा. तर याचे जे तुम्हाला ह्याच्यातून काय अर्थ कळालेला आहे, तर आपण कसं जगताना आपण जगाकडे कसं पाहतो, तर हे सर्व आपल्याला व्यवस्थित शब्दात हे लिहायचे आहे. तर त्यानंतर याच्यासाठी विभाग 3 साठी आपण किती वेळ दिला पाहिजे, तर याच्यासाठी 20 ते 25 मिनटं आपण दिलं पाहिजे, कारण हा 10 मार्क्सचा प्रश्न आहे. त्यानंतर विभाग 4 जो असणार आहे तो उपयोजित मराठीचा असणार आहे आणि यासाठी गुण असणार आहेत 14, ज्यामध्ये जो असणार आहे तो 4 मार्क्ससाठी असणार आहेत. आपल्याला 2च प्रश्न सोडवायचे आहेत त्यामध्ये आणि प्रत्येकी गुण असणार आहेत 2. त्यामुळे आपल्याला व्यवस्थित मुद्द्यानुसार हे लिहायचे आहे. त्यानंतर जो असणार आहे तो असणार आहे आपल्याला 10 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये आपल्याला 6 कृतीपैकी 2 कृती सोडवायच्या आहेत. प्रत्येकी गुण किती असणार आहेत, 5 असल्यामुळे प्रत्येक पेजवर एक असा प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे, कारण 5 मार्क्ससाठी असल्यामुळे. तर तुम्ही पाहू शकता इथे मी छोटे उत्तर लिहिलेले आहेत, कारण तुम्हाला दाखवण्यासाठी, परंतु तुम्ही पेपरमध्ये यापेक्षा मोठे उत्तर लिहायचं आहे, कारण ते 5 मार्क्ससाठी असणार आहे. आणि यासाठी तुम्हाला वेळ द्यायचा आहे, उपयोजित मराठीसाठी 14 मार्क्सला असल्यामुळे किती वेळ द्यायचा आहे, तर तुम्हाला यासाठी 40 ते 50 मिनटं हे उपयोजित मराठीसाठी द्यायचे आहे. त्यानंतर विभाग 5 जो असणार आहे तो अत्यंत सोपा व्याकरण व लेखन 10 मार्क्ससाठी असणार आहे, ज्याला तुम्हाला अत्यंत साधे व्याकरण असणार आहे. आणि यासाठी तुम्ही काय करू शकता, तर वाक्यांचे प्रकार, समासाचे प्रकार, प्रयोग, त्याच्यानंतर अलंकार आणि वाक्यप्रचार, अर्थ व त्यांचे वाक्यात उपयोग करून लिहायचे आहे, ज्याच्यासाठी तुम्ही 15 ते 20 मिनटं दिलात तरी तुम्हाला इनफ आहे. त्यानंतर प्रश्न 5ला जो असणार आहे तो निबंध लेखनासाठी आहे आणि याच्यासाठी आपल्याला वेळ 25 ते 30 मिनटं द्यावं लागणार आहे. पहिल्यांदा आपल्याला निबंध कोणता लिहिणार आहे, आपल्याला कोणत्या विषयाची माहिती जास्त आहे, वैचारिकची की कल्पनात्मक का आत्मवृत्तात्मक, या कोणता निबंध लिहायचा आहे, ते पहिल्यांदा विषय निवडायचा आहे. त्यानुसार आपल्याला त्याचे जे सुरुवात इंट्रोडक्शन आहे ते अतिशय आकर्षक करायचे आहे. त्यानंतर आपण मध्य व्यवस्थित लिहायचं आहे आणि त्याचा समारोप अत्यंत असा आकर्षक असला पाहिजे. त्यानंतर आपल्याला हा 10 मार्क्सचा असल्यामुळे आपल्याला 20 ते 25 मिनटात हे 2 ते 3 पेज भरेल इतके निबंध लिहायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता, शाळा बंद पडल्या, तर हा निबंध लिहिलेला आहे. तर तुम्ही जो बोर्डाच्या परीक्षेत येईल तो निबंध व्यवस्थित लिहायचा आहे. थँक्यू सो मच.